त्याचबरोबर मनोज जरंगे सुद्धा त्या मोर्चाला कदाचित उपस्थित राहू शकतात। मात्र आजच्या बीडच्या मोर्चाला एक मोठा प्रतिसाद, चांगला प्रतिसाद। ताई, आंदोलनाचा पवित्रता घेऊन तुम्ही आंदोलनात बसलात। कसं आहे, आधी आम्हाला वाटलं होतं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत बसू, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आत बसण्याची परवानगी आहे की नाही ते आम्हाला चौकशी करायला लागेल, कारण हे जे जिल्हाधिकारी आहेत ते जालन्याचे आहेत। तर ते म्हणाले आम्हाला चौकशी करून तुम्हाला कळवावं लागेल। तर आम्हीच असं ठरवलं की बाबा आपण आत बसलो, कोणाच्या कामात न अडथळा आणता, त्यापेक्षा गेटच्या बाहेर आपण जर बसलो तर आपल्याला भावना व्यक्त करता येतील, नारे द्यायचे तर ते देता येतील। म्हणून असं आम्ही ठरवलं की आता रस्त्यावर बसून आम्ही अगदी वर्तमानपत्र खाली घालून त्याच्यावर बसून आंदोलन करतोय। पण काही वेळातच एक छोटीशी ताडपत्री टाकून, कारण समोरच्या बाजूला खूप ऊन आहे, म्हणून आम्ही तिथे एक ताडपत्री टाकून त्याच्या खाली चटई घालून आंदोलन करणार जोपर्यंत न्याय त्याच्यासाठी मी आलोय।